मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आपले सरकार महाडीबीटी आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगणार आहे। तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण म्हणजे गव्हर्नमेंट ITI मधील CTS प्रशिक्षण योजना जी आहे त्यामध्ये दरमहा 500 रुपये विद्यावेतन दिलं पाहिजे, स्टायपेंड दिलं जातं। ज्या विद्यार्थ्यांचा उत्पन्नाची मर्यादा याचे व्हिडिओ बरेच बनवले होते आणि त्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांना पहिला क्वार्टर हप्ता म्हणजे त्या ठिकाणी पहिला हप्ता त्या ठिकाणी मिळालेला आहे मागच्या वर्षी। तर त्याची डिटेल्स सुद्धा बघणार आहोत आणि या पुढचे जर हप्ते तुम्हाला उरलेले जे पैसे आहेत ते मिळवायचे असतील किंवा या पुढच्या वर्षीचा सुद्धा जो लाभ आहे मिळवायचा असेल तर कोणत्या प्रकारे डिटेल तुम्हाला तयारी लागणार आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओ कडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या असतात। आता मित्रांनो लिंक दिलेली आहे, या लिंकवर तुम्ही जर गेले तर तुम्हाला तुमची प्रोफाईल अशा प्रकारे दिसणार आहे, 100% पूर्ण दिसते आहे। आता ज्यांना लाभ मिळालेले नाहीत किंवा ज्यांना लाभ मिळवायचे आहेत त्यांना यामध्ये थोडासा बदल करायचा आहे करंट कोर्स मध्ये, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। पण या करंट कोर्स मध्ये बदल करण्यापूर्वी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स म्हणजे ही जी पुढची योजना आहे म्हणजे पुढच्या वर्षासाठी जी आपल्याला करायचं आहे ऍप्लिकेशन त्याबद्दल थोडंसं डिटेल मध्ये जाऊ। आता तुम्ही लॉग इन केल्यानंतर लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। युजर नेम टाका आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इन करा। आता बऱ्याच मुलांचं वर्ष झाल्यामुळे या ठिकाणी लॉग इन डिटेल्स जे आहेत ते मिळणार नाहीत। जर विसरले असणार तर तुम्ही फॉरगॉट पासवर्ड करा, जर तुम्हाला पासवर्ड विसरला असाल, युजर नेम माहीत असेल। बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होणार की फॉरगॉट पासवर्ड म्हणजे युजर नेमच विसरले असेल त्यामुळे पासवर्डचा प्रश्नच नाही आहे। त्यामुळे दोन्ही गोष्टी तुम्ही या ठिकाणी शोधून काढू शकता। फॉरगॉट युजर नेम केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव पूर्ण टाकायचं आहे आधार कार्ड नुसार, मोबाईल नंबर टाकायचा आणि डेट ऑफ बर्थ आधार कार्ड नुसार टाकायचं आहे, म्हणजे प्रोफाईलला तुमचा जो नाव होता। तर अशा प्रकारचे डिटेल टाकून तुम्ही गेट युजर नेमवर क्लिक केलं की तुम्हाला युजर नेम तुमची डिटेल्स तुम्हाला मोबाईलवर मिळून जाणार आहे। त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा की तुम्हाला युजर नेम पासवर्ड परत एकदा रिसेट करता येतो, नवीन टाकता येतो, फक्त अकाउंट डबल क्रिएट करायचं नाही, कारण एकदा आधार लिंक झालं की परत डबल अकाउंट होणारच नाही। तर आपण अकाउंट डिटेल ज्यावेळी लॉग इन करतो त्यावेळी जे मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला पहिलं म्हणजे लागणार आहे एक वर्षाचं उत्पन्न प्रमाणपत्र, जे 31 मार्च 2025 पर्यंत वैध राहील किंवा त्यापेक्षा जास्त असलं तरी चालतं। आणि उत्पन्न मर्यादा ही साधारण 8 लाख पर्यंत दिलेली आहे, त्यामुळे 23-24 या वर्षामध्ये तुमचं उत्पन्न हे त्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे। तर तुम्हाला पहिलं लागणार आहे ते उत्पन्नाचं प्रमाणपत्र, जे तुम्हाला या वर्षीचं अपलोड करायचं आहे। ज्यांना पुढच्या वर्षाचे लाभ मिळवायचे, आता मागच्या वर्षी लाभ मिळालेच आहेत, काही जणांना मिळाले नाहीत, जरी नाही मिळाले तरी ते पुढच्या वर्षासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। तर पहिलं म्हणजे तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र लागणार आहे। त्याचबरोबर दुसरं लागणार आहे ते म्हणजे तुमचं सर्टिफिकेट, जे तुम्ही फर्स्ट इयर पास झालेले आहात त्याचं सर्टिफिकेट PDF तुमच्याकडे असणारच आहे, तो त्या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे। म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे करंट कोर्समध्ये तुम्हाला सदर जे आहे ती थोडीशी अपडेट करावी लागणार आहे, त्यासाठी हे एक डॉक्युमेंट लागणार आहे। त्यानंतर पुढे जे लागणार आहे तुम्हाला लास्ट इयर ऍप्लिकेशन ID लागणार आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तो त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या SMS मध्ये आलेला असतो किंवा तुम्हाला त्या ठिकाणी वेबसाईटवर पण मिळू शकतो, तो सुद्धा दाखवणार आहे कशा प्रकारे काढायचा आहे तो। त्यानंतर नॉन क्रिमिनल लागणार आहे, जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट बरोबर नॉन क्रिमिनल सुद्धा, जे 31 मार्च 2025 पेक्षा जास्त व्हॅलिडिटी असलेलं, 25 किंवा त्यापेक्षा जास्त व्हॅलिडिटी असलेलं आवश्यक आहे। ह्या डॉक्युमेंट असल्यानंतर तुम्ही ते अपलोड करायचे त्या टॅबला, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कशा प्रकारे सदर प्रोसेस करायची आहे। त्यानंतर बजेट हेड लागणार आहे, हा तुम्ही बजेट हेड जो आहे तो तुमच्या ऑफिस कडून मिळतो, त्यामुळे तो जो देणार तोच त्या ठिकाणी टाका, दुसरा तुमचा कोणताही टाकू नका, कारण बजेट हेड खूप महत्त्वाचं आहे। आता बजेट हेड साठी गेल्या वर्षी कशा प्रकारे डिटेल्स दिलेली होती, कोणकोणत्या संस्थांना कोणकोणते बजेट हेड टाकायचे आहेत, तर हे तुम्ही काहीच जास्त लक्षात घेऊ नका, फक्त ते ऑफिस कडनं जो बजेट हेड दिला जाईल तोच त्या ठिकाणी टाकायचा आहे। आता हे गेल्या वर्षी जसं केलं तसं तुम्हाला पूर्ण प्रोफाईल तुमची अपडेट करायची आहे। आता दुसरा प्रश्न बरेच जण विचारतायत की आम्हाला आमचा फंड जो आहे तो कशा प्रकारे अडकलेला आहे, काही जणांनी सगळं डिटेल भरले पण फंडिंगच झाली नाही।
तर तुम्ही पहिला तुमचं लॉग इन करून घ्या आणि माय अप्लाइड स्कीम हिस्ट्रीमध्ये जावा. हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर सिलेक्ट करा 23-24 आणि तुमचा फंड कुठे अडकला आहे तो तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. तर इथे ॲप्लिकेशन आयडीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं फंडिंग डिस्बर्समेंट जे आहे ते कशा प्रकारे दिसणार आहे. ज्यांचा फंडिंग आलेला आहे 1/7/2024 जवळजवळ सगळ्यांचे फंडिंग त्या ठिकाणी टाकलेले आहे. 1/7/2024 ते 1/9 म्हणजे सप्टेंबरपर्यंत जवळजवळ बरेच फंडिंग त्या ठिकाणी आलेले आहेत. फर्स्ट इन्स्टॉलमेंट त्या ठिकाणी डन झालेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचा येणार आहे. काही जणांचे पैसे त्या ठिकाणी अडकलेले आहेत, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी ज्यावेळी कराल त्यावेळी फंड डिस्बर्समध्ये नो दाखवतं, परंतु ॲप्रूव्ह ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे. ॲप्रूव्ह ॲप्लिकेशन म्हणजे सेम प्रोसेस माय अप्लाइड स्कीम हिस्ट्रीमध्ये जायचं आहे. हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर 23-24 सिलेक्ट करा. तुमचा क्लेम आय डी दिसतो त्यावर क्लिक करा आणि तुम्ही तुमचा क्लेम जो आहे तो बिल अमाऊंट क्रेडिटेड टू पुल अकाउंट असा मेसेज आहे किंवा नाही ते बघा. असा जर असेल तुमचा फंडिंग या पुढच्या 1-2 महिन्यात पडणारच आहे, म्हणजे मागचं जे अडकलेले आहेत ते या ठिकाणी मिळणार आहे. जर फक्त रिजेक्ट ॲप्लिकेशन असेल किंवा अंडर स्क्रुटनी असेल तर त्या प्रोसेस तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. ॲप्रूव्ह ॲप्लिकेशन आणि बिल अमाऊंट क्रेडिटेड टू पुल अकाउंट आहे त्यांना कोणतीही गरज नाही. ते हे फक्त तुमच्या आधार लिंकमुळेच अडकलेले होते, ते तुम्हाला मिळणे गरजेचं आहे, त्यामुळे मिळणार आहे. फंड डिस्बर्समध्ये केल्यानंतर तुम्हाला नो डाटा फाउंड येतो. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, फक्त वेट अँड वॉच करायचं आहे आणि पुढच्या वर्षाचा म्हणजे या येणाऱ्या वर्षाचा तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.